नमस्कार. BBC केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत उत्तर प्रदेशमधील त्या दुर्दैवी घटनेची. उत्तर प्रदेशमध्ये दुर्दैवी घटना घडली आणि याच्यामध्ये 122हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर कित्येक लोक जखमी झालेले आहेत. विषय गंभीर आहे. खरं तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या राज्यात गुन्हेगारावर वचक बसावं म्हणून एक कायदा केलेला आहे आणि त्या कायद्याअंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्याचं घर बुलडोझरनं पाडलं जातं. खरं तर काही अंशी काही भाग याच्यातला संविधानात बसत असेल नसेल तो विचार करावा लागेल. मात्र वाढत्या गुन्हेगारीला वचक बसावं म्हणून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याने केलेला कायदा सध्याच्या काळात योग्य वाटत होता. मात्र राज्यात एखादा कायदा केला तर तो सर्वांना समान असला पाहिजे. त्या ठिकाणी कुठलाही भेदभाव असता कामा नये. असे भेदभाव असला तर समाज त्याला स्वीकारत नाही. उत्तर प्रदेशमध्ये दुर्दैवी घटना घडली. आपल्याला माहिती आहे 122हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये महिला 105हून अधिक महिला होत्या, बाकी बालकं होती आणि काही पुरुष होते. या सगळ्या घटनेकडे पाहिलं असता आणि त्याच्यानंतर जो काही दिवस झालेले असताना मुख्य जो व्यक्ती आहे ज्यानं हा कार्यक्रम ज्याच्यामुळं घेतला त्याचं अद्याप FIRमध्ये नाव नाही. अर्थात नारायण साकार हरी नामक भोले बाबा हा अद्याप फरार आहे आणि त्याच्यावर शासनानं गुन्हाही दाखल केला नाही. शासनाच्या काही अथॉरिटीचं म्हणणं आहे की डायरेक्ट बाबावर आम्हाला गुन्हा दाखल करता येत नाही, कारण बाबानं परवानगी आमच्याकडं मागितली नाही. या ठिकाणी परवानगी कुणी मागितली याच्यापेक्षा भाषण कुणी दिलं किंवा बाकी काय केलं आणि त्याच्यामुळं ज्या व्यक्तीमुळं हा गुन्हा घडला, ज्याच्या पायाची धूळ घेण्यासाठी लोक त्या ठिकाणी धावून गेले आणि हे करत असताना त्यांचा मृत्यू झाला, तो गुन्हेगार अद्याप फरार आहे. मी हे सांगत होतो की योगी आदित्यनाथ यांनी जर 2-3 किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याला दोषी कुणी व्यक्ती असेल, कुणी गुन्हेगार असेल, त्याचा जर कुणी हत्या केलेली असेल तर त्याला लगेच बुलडोझरनं त्याचं घर पाडणं असेल किंवा कधीकधी त्याच्यावर खूप कठोर कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे. तर मग आमचा प्रश्न असा आहे आता की हाथरससारख्या घटना देशात उत्तर प्रदेशात सतत घडत असताना देखील या गुन्हेगारांना आम्ही प्रतिबंध कधी करणार आहोत? केवळ धर्माच्या आधारात किंवा त्या धार्मिकतेचा आसरा घेऊन तो जो गुन्हेगार फरार होत असेल तर ही खूप गंभीर बाब आहे. खरं तर आजपर्यंत आपल्याला माहिती भारतामध्ये खरं तर हिंदू धर्मातली सगळ्यात मोठी कमजोरी लोकांचा दैववाद आणि अध्यात्म आहे आणि याचाच फायदा घेऊन असंख्य लोक आपला व्यवसाय करतात. व्यवसाय नव्हे ते काय काय करतात हे सांगता येत नाही, कारण या बाबा लोकांचं साम्राज्य जर पाहिलं तर अगदी त्या राज्याच्या राज्य सरकारला आव्हान देण्याइतकी ताकद या महाराजामध्ये निर्माण झालेली आम्ही यापूर्वी पाहिलेलं आहे. यापूर्वी जेव्हा आश्रमात पोलीस कारवाई करायला गेलेले आहेत त्या ठिकाणी त्यांच्यावर प्रचंड मोठा गोळीबार झालेला आहे. एखाद्या सेनेनं हल्ला करावा अशा प्रकारे या बाबांचे भक्त किंवा त्यांनी बनवलेली सेना ही पोलिसावर हल्ला करते. यावरून आपण बघू शकतो की आध्यात्मिक क्षेत्रातून आपली ताकद वाढून हे का होतं? कारण अध्यात्म ही लोकांची कमजोरी आहे. जे लोक अनेक प्रयत्न करूनही या देशात गरिबी आहे, बेरोजगारी आहे, अनेक समस्या आहेत, त्या न सुटणाऱ्या आहेत. कारण वाढत्या लोकसंख्येमुळे आता आपण देशात नव्हे राज्यात प्रथम स्थानी आहोत. अशा प्रथम स्थानी असलेल्या लोकसंख्येच्या देशामध्ये समस्या तर येणारच आहेत, त्या सहजासहजी सुटणार नाहीत. आणि समस्या नाही सुटल्या की लोक अध्यात्माकडे वळतात, अशा बुवाबाजीकडे वळतात आणि मग तिथून त्यांचा शोषण प्रक्रिया सुरू होते. खरं तर ही मला वाटतं इतर धर्माकडून होणाऱ्या त्रासापेक्षा स्वतःच्या धर्मातून जर शोषण होत असेल तर ही बाब सगळ्यात गंभीर आहे. कारण लोक आपल्या धर्मातील लोकांवर अधिक विश्वास ठेवत असतात. त्यामुळं जर अशा प्रकारचं कृत्य होत असेल तर अशा लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. पण आत्तापर्यंत ज्यांनी असे कांड केले, ज्यांनी अशा प्रचंड मोठ्या गोष्टी केल्या, धर्मातील लोकांना फसवलं, एक नव्हे लाखो नव्हे करोडो लोकांना फसवलं, अशा महाराजांना पुन्हा एकदा राजाश्रय मिळतो आहे. आणि पुन्हा याचं कारण का की लोक धर्म आणि जातीनुसार मतदान करतात हे राजकीय लोकांना माहिती आहे.
त्यामुळं अशा धर्म आणि जातीवर आधारित बाबा महाराज जे असतात, ज्यांनी धर्म आणि जातीच्या आधारावर आपलं साम्राज्य बनवलेलं आहे, त्यांना दुखवणं या राजकीय लोकांना परवडत नाही. आणि म्हणून कदाचित हे महाराज यांना ताकद मिळते. उलट कारण प्रशासनाकडून यांना अधिकची ताकद मिळते, कारण त्यांच्यावर कुठली कारवाई होत नाही. उलट जे लोक त्यांच्या विरोधात काही बोलायला जातील त्यांच्यावरच गुन्हे दाखल होतात. त्यामुळं या लोकांचं सगळं काही अलबेल व्यवस्थित पार पाडून जातं. माझा प्रश्न आहे, अनेक बाबा आज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं समाजाचं शोषण करत आहे. आर्थिक शोषण तर ही सामान्य बाब आहे, कारण आत्ता या बाबाकडं सुद्धा त्याची स्वतःची सेना, त्याची स्वतःची सगळी यंत्रणा, ज्या ठिकाणी तो असतो कमांडोज, त्यांचं जाणं जर बघितलं तर या देशाच्या पंतप्रधानापेक्षा अतिशय बंदोबस्तात ते जातात. कमाल वाटते. तरीसुद्धा या देशातील सरकारी, या देशातील जी काही लोकप्रतिनिधी आहेत या बाबीकडे गंभीरतेने का पाहत नाहीत? ही बाब गंभीर आहे. मला तर वाटतं सगळ्या महाराजांनी जर एक झालेच कधीतरी तर या देशाला नव्हे, अगदी पाहिजे त्यांना ते आव्हान करू शकते. इतकी ताकद त्यांची आहे, इतका पैसा त्यांच्याकडे आहे. परंतु देशातील लोक आणि देशातील शासन याच्याकडे गंभीरतेने पाहत नाही. खरं तर लोकांची खूप मोठी चूक आहे. या देशातील लोकांची मानसिकता खूप गंभीर आहे. आपण बघितलं असेल आता झालेल्या घटनेमध्ये केवळ त्या महाराजाच्या पायाची धूळ आपल्या कपाळी लावण्यासाठी झालेल्या धावपळीत हे लोक चेंगरून मेले. किती भयानक आहे, किती मानसिकता आहे. खरं आहे का? ज्या देशात इतका वैज्ञानिक दृष्टिकोन कमजोर आहे तो देश कसा काय पुढे जाऊ शकतो? एकीकडे आमचे पंतप्रधान मंगळ किंवा चंद्र किंवा इतर ग्रहावर आमचे शास्त्रज्ञ यान पाठवत असताना त्यांना शाबासकी देतात, तर दुसरीकडं अशा लोकांवर मात्र काहीच कारवाई होत नाही जे अशा वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरोधात काम करून या देशाला फसवतात. म्हणून यावर खूप मोठं काम होणं गरजेचं आहे. कारण ही बेस इतका जमलेला आहे. जसं शासन एखाद्या विचाराचं असलं की असे बुवा महाराज, बाबा महाराज जास्तीच्या संख्येनं निर्माण होतात, कारण त्यांना संरक्षण मिळतं. कारण शासन ज्या विचाराचं असेल त्याच्यानुसार त्यांना ते संरक्षण मिळतं. आणि म्हणून ही बाब अधिक गंभीर होऊ लागलेली आहे. खरं तर लोकांचं प्रबोधन होणं खूप गरजेचं आहे. लोकांनीसुद्धा स्वतः सुधारणं गरजेचं आहे. आपली बायका, मुलं किंवा आपल्या सुना, मुली, तरुण सुना अशा बाबा महाराजाकडं कधीच पाठवू नका. कारण का तिथं गेल्यानंतर काही ना काही, कोणत्या ना कोणत्या प्रमाणात ते शिकार होणारच आहेत. हे जवळजवळ सध्याच्या काळात निश्चित झालेलं आहे. म्हणून कारण हे सगळे बाबा महाराज प्रचंड मोठे गुन्हेगार आहेत. खरं तर अनेक वेळा त्यांनी जेल भोगलेला असतो. जेल भोगून पुन्हा परत येऊन पुन्हा लोकांचा विश्वास संपादन करतात. ही खूप मोठी कहाणी आहे. एक बी बाबा महाराज असा नाही आहे ज्याच्यावर केसेस नाही आहेत. अगदी आम्ही जबाबदारीनं सांगतो की प्रत्येक बाबा महाराज जो अशा प्रकारचा साम्राज्य बनवलेला आहे त्याच्यावर कुठं ना कुठं, कोणती ना कोणती केस झालेली आहे. मात्र लोक विसरतात आणि बाबांचा प्रवास किंवा अशा भोंदू लोकांचा प्रवास पुन्हा सुरू राहतो. यावर खूप काम करणं गरजेचं आहे. लोकांनी हुशार होणं गरजेचं आहे. कारण हुशारी म्हणजेच बुद्धिमत्ता नाही आहे. इथं IAS IPSसुद्धा अशा बाबा महाराजांचे भक्त आहेत. ही खूप गोष्ट या देशासाठी लाजिरवाणी आहे. आणि असं जर असेल तर या देशाचं भविष्य काय असेल आपणच विचार करा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.